मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातल्या तापमानात घसरण झालेली आहे। मुंबईत किमान तापमानात घट झाली आहे। सांताक्रूज इथं किमान तापमान 17 अंशांवर पोहोचलेलं आहे। सह आसपासच्या परिसरातील उघडी मॅनहोल्स आणि रस्त्यावरचे खड्डे या संदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे। वारंवार निर्देश देऊन देखील पालिका प्रशासनाकडून याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 12वे इथं प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला। 6 महिन्यात 96 टन प्लास्टिकपासून 3300 लिटर इंधनाची निर्मिती करण्यात आलेली आहे। यानंतर राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज पाहूया। बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे। 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती गठीत करतेय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे। येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणार आहे। एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे कसे दूर करावेत याबाबत ही समिती काम करेल। महानगरपालिकेतल्या स्वीकृत सदस्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या वतीनं महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। मंत्रिमंडळ बैठकीत पालिकेतल्या स्वीकृत सदस्य संख्येच्या बाबतीत निर्णय झाला असून मध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंची मुंबईतल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये जात भेट घेतली। यावेळेला त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर पहिला अधिकार मुंबईकरांचा असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही किंवा मग आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा नाही असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावलाय। रेसकोर्स कुठे शिफ्ट करायचा आहे ते पालिकेनं प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ असंही शेलार यांनी म्हटलंय। धनुष्यबाणावर निवडणूक आयोगामध्ये फैसला झाला नाही। धनुष्यबाणाबाबत पुढची सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलाय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली। यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कृषी प्रदर्शनातनं पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिलाय। तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचं सुद्धा अजित पवारांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात नंगानाथ चालू देणार नाही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला इशारा दिलाय। उर्फीबद्दल अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य माध्यमांनी मोडतोड करून दाखवत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। संजय राऊतांनी सकाळी झोपून उठल्यावर टोमणे मारणं बंद करावं आणि जेलमधनं शिकून आलेली भाषा वापरणं बंद करावं असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय। महाराष्ट्राची जनता या टोमण्यांना कंटाळली असून सत्ताधारी विरोधकांनी जनतेच्या हिताची चर्चा करावी असंही ते म्हणाले। अजित पवार मला उपटसुंभ म्हणाले। हो, मी उपटसुंभ आहे। पवार कुटुंबाला उपटून टाकणारं अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय। पवार कुटुंबानं गरिबांना सत्तेपासून दूर ठेवल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। एसीबीची नोटीस मिळालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या पापाचा घडा असल्याचं विधान आमदार रवी राणांनी केलेलं होतं। त्यावर उत्तर देताना नितीन देशमुख यांनी येत्या निवडणुकीत कोणाच्या पापाचा गडा भरलाय ते दिसून येईल असंही म्हटलंय।